ग्रामीण भागातील स्वयंसेवकांना किंवा तरुणांना संघकामाकडे आकृष्ट करण्यासाठी म्हणून काही विशेष असे प्रयत्न केले जातात? हा एक प्रश्न आहे माझा. पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की सध्याच्या डिजिटल युगामध्ये किंवा सोशल मीडियाच्या युगामध्ये आपल्या कार्यपद्धतीत काही फरक संघामध्ये केलेला आहे का, आणि मग तो कोणता? असे दोन प्रश्न एकत्र विठ्ठलराव. एकदम तसं आकर्षित करण्याचं एकच केंद्र ते शाखा. तरुण असो, बाल असो, प्रौढ असो, कोणी असो, आकर्षित करण्यासाठी दुसरं काही संघाकडे वेगळं आकर्षणाचं हे नाही आहे. दुसरं, समाज काही स्वतःच करू इच्छितो, पण त्यांना कदाचित ते शाखेत रोज येणं त्याला नाही जमत. मग त्याला त्याच्या रुचीनुसार काय काय तो काम करू शकतो, अशा कामांची एक सूची असते आपल्याकडे. त्यामुळे ग्रामीण कार्यामध्ये एखादा ग्रामविकासातच त्याला इंटरेस्ट आहे काम करायला, तरुणाला आहे किंवा कोणालाही, तर मग त्यांना ग्रामविकास नावाची गतिविधी आहे, त्याच्यात आपण जोडतो. तो स्वाभाविकपणे त्याच्यात ओढला जातो. गोसेवेमध्ये काम करणारा समाजात खूप मोठा घटक आहे. त्यांना गोसेवेत काम करायची इच्छा, रोज शाखेत यायला त्यांना नाही जमत ग्रामीण भागामध्ये असं किंवा कुठेही. तर मग आपण गोसेवेमध्ये अशा तरुणांना, युवक युवतींना, सगळ्यांना, समाजातल्या व्यक्तींना जोडतो. महिला पण त्याच्यात जोडले जातात. पर्यावरण आहे, त्याचप्रमाणे कुटुंब प्रबोधन आहे, समरसता आहे, अशा ज्या गतिविधी आहेत, या गतिविधीच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातनं, शहरी क्षेत्रातसुद्धा आपण समाजातले लोक जोडली जातात. आता शहरी जीवनामध्ये संघाचं आत्ता एक माहिती खूप ओपन झाली आहे आणि मग लोक उत्सुक झाले आहेत की आम्हाला संघात जॉईन व्हायचं आहे. तर मग काय करावं? त्यामुळे जसं सुनीलजी म्हणजे 2006-07 नंतरच त्याच्या अर्थाने संघाची वेबसाईट, पूर्वी तसं प्रसिद्धीपासून दूर राहणं असं अपेक्षा वाटत नव्हती त्यावेळेला, पण आत्ता त्या वेबसाईटच आपण ती बनवली की ज्याला इच्छा आहे तो काय दिसत नाही, त्याला या भागात मैदानात दिसत नाही, पण शोधायचं आहे त्याला, तर मग जॉईन RSS नावाचं एक विंग तयार केली आणि त्याच्यात RSS.org, RSS. कोकण किंवा अशा नावाने वेगवेगळ्या वेबसाईट त्यातनं, आणि हे सगळेजण संघात आत्ता जॉईन RSSच्या या इथे एक दार उघडलं गेलं की त्याच्यातनं तो येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये नवीन व्यक्ती म्हणजे आता बाल, तरुण आणि प्रौढ सगळेच, हे पुरुष मंडळी जसे येतात तसं महिलासुद्धा इच्छुक झाल्या आहेत, आम्हाला काम करायचं आहे. त्याचंही संख्या आत्ता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. देशभरात तर याची संख्या लाखोमध्ये आहे. आणि मग ते जेव्हा जॉईंट होतात त्यावेळेला आल्यानंतर त्याला लगेच जोडण्याची व्यवस्था, शाखेचं काम करू इच्छितो तर शाखेत जोडणे, काय वेगवेगळ्या समाज परिवर्तनाच्या कामात तो जोडायचं असेल तर संघाने ही सुद्धा एक लाईन, ज्याला बदलत्या काळानुरूप आणि डिजिटल युग आत्ता सुरू झालं आहे, तर त्याच्यामध्ये यासुद्धा तंत्राचा उपयोग करून समाजात ज्याला ज्याला संघाच्या कामासाठी म्हणजेच समाजाच्या कामासाठी ज्याला जॉईन व्हायचं आहे तो त्याच्यात येऊ शकतो, अशी एक रचना ही आपण त्याच्यात केली. दुसरं, विचारांचा प्रचार आणि प्रसार विचारांचा, तर हे करायचं असेल तर सुद्धा या डिजिटल माध्यमांचा वापर करून, संघाचा पूर्वीचा प्रचार विभाग हे तसा अगदी एवढा हा प्रसिद्ध नव्हता तेवढा, परंतु प्रचार म्हणजे प्रसिद्धी नव्हे तर विचारांचा प्रचार आणि त्याचा प्रसार, या अर्थाने या डिजिटल युगामध्ये याचाही वापर करून आपण जसं विश्वसंवाद केंद्र आहे किंवा सगळ्या प्रकारचा हे करताना, तसं प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये सुद्धा आता हा विचार देण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण अनेक मार्गाने जातो. आणि गावातल्या सगळ्या लोकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने विचार केला तर जागरण पत्रिकेच्या द्वारासुद्धा आपण गावागावांमध्ये असा एक प्रचार ज्याला म्हणता येईल आपण जातो. त्यामुळे आत्ताची सगळी साधनतंत्र जी आहेत या साधनतंत्रांचा समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आणि समाजाला जोडून घेण्यासाठी त्याचा उपयोग आपण करतो. एक अजून याच्यात मुद्दा जोडेन की जे वर्ग आहेत सुरुवातीचे, त्याच्यातही एक नवीन वर्ग आता सुरू झाला आहे की प्राथमिक वर्ग आधी 7 दिवसाचा होता, पण त्याच्या आधी आता प्रारंभिक वर्ग 3 दिवसाचा आहे. त्याच्यामुळे येणारे जे आहेत, कारण येणं म्हणजे कार्यकर्ता बनणं, ह्या दृष्टीने त्याचा खूप उपयोग हा पुढच्या काळामध्ये होणार आहे. पंचपरिवर्तन ही एक नवी संकल्पना संघाने समोर आणली आहे. म्हणजे अगदी स्थानिक संघ कार्यकर्त्यापासून परमपूजनीय सरसंघचालकांपर्यंत प्रत्येकजण त्यांच्या वक्तव्यामध्ये पंचपरिवर्तनाविषयी बोलतोय. तर ही मूळ संकल्पना काय आहे, सध्याच्या युगामध्ये त्याचे सामाजिक संदर्भ काय आहेत, आणि त्याचबरोबर
यातनं संघाला काय साध्य करायचं आहे याच्याबद्दल थोडी जरा माहिती तुम्ही दोघांनी द्यावी. सुनीलजी, तुम्ही सुरुवात करत आहात. तर मुळातलं त्याचं असं आहे की संघाचं काम हे समाजाचं संघटन, हिंदू समाजाचं संघटन असं म्हटल्यानंतर समाजामध्ये काय गोष्टी ह्या त्याची जोपासना ही समाजाने केली पाहिजे ह्या दृष्टीने खरे हे पंचपरिवर्तनाचे विषय आहेत. आणि आत्ता 5 विषय आलेत म्हणून पंचपरिवर्तन असं काही, पंच म्हणजे आता 6वा विषय पुढे जोडणार नाही असंही काही आपल्या संघामध्ये नसतंच. पण तर ते विषय स्वाभाविकपणे असे आहेत की जे व्यवहाराने करायचे आहेत. आणि मग संघाची मुख्य भूमिका त्याच्यात एवढीच आहे की समाजाने करायचं ही अपेक्षा असल्यामुळे स्वयंसेवकांनी स्वतःच्या जीवनातनं सुरू करावी. पण विषय असे आहेत की ज्याला आपल्यामध्ये एक शब्दप्रयोग आहे, सर्वेषाम अविरोधेनं, की त्या विषयामध्ये कोणाचंच दुमत होऊ शकणार नाही अशा प्रकारचे ते विषय आहेत. आणि हे करण्याचं कसं आहे की गेले काही काळ आपण जे समाजामध्ये जातो आहे, म्हणजे मगाशी मी गुरुजी जन्मशताब्दीचा उल्लेख केला, त्यावेळेला सामाजिक सद्भाव बैठका झाल्या आणि आता पुन्हा या संघ शताब्दीमध्येही सद्भाव बैठकांचा एक क्रम आहे. पण ते बैठक हा एक भाग, मधल्या काळातला संपर्क, कार्य किंवा कोरोनामध्ये सज्जन शक्ती जी मोठ्या प्रमाणात आपल्याबरोबर आली आणि मग पुढे आपण संपर्क कायम ठेवला. तर आता स्वाभाविकपणे पाहताना एक जी पुढची पायरी आहे संघकामाच्या विस्ताराची, की आपण म्हणतो संघ हा समाजमय झाला पाहिजे. तर आपल्याला त्या प्रक्रियेतला असं मला वाटतं हा एक भाग आहे की स्वाभाविकपणे हे विषय असे आहेत, आपण मांडल्यानंतर कुठेही कोणासमोरही मांडलं तर सगळ्यांची त्याला स्वीकार्यता असते की कुटुंब प्रबोधन सगळ्यांना वाटतं बरोबर आहे आणि आहेच ते. सामाजिक समरसतेचा विषय आहे की सर्वांनी बरोबर आपण हिंदू आहोत याचं स्मरण ठेवलं पाहिजे. मग मी अमुक जातीचा आहे, अमुक ह्याचा आहे असं नाही आहे, तर आपण सगळे बंधू आहोत. नागरिक कर्तव्याचा विषय आहे किंवा पर्यावरणाचा विषय आहे आणि स्वबोध आहे, स्वदेशी आणि स्वबोध, आपल्या विचाराच्या आधारावर आपलं समाजजीवन राष्ट्रजीवन चालावं. तर हे सगळ्यांना स्वीकार्य होतात. परिवर्तन कधी होतं तर परिवर्तन हे मन बनल्याशिवाय होत नाही. तर ह्या पंचपरिवर्तन जसं सुनीलजी म्हणाले, हे पंच याचा अर्थ तो एक शब्द वापरला गेला आहे, पंचधातू, पंचमहाभूत अशा अर्थाने 5 विषय घेऊन आपण झालेत. पण 6वा विषय नाही असं नाही. पण हे सगळं करण्यासाठी समाजाचं मन बनलं पाहिजे. आणि समाजाचं मन कधी बनेल की त्याने जोपर्यंत तो स्वीकारत नाही तर मन नाही बनणार. म्हणून हे विषय इतके सहज सोपे आहेत की कोणीही ते सहज स्वीकारेल. म्हणजे आमच्या कुटुंबाचं प्रबोधन झालं पाहिजे, आमच्या कुटुंबात संस्कार झाले पाहिजेत. कुठल्या कुटुंबाला नको आहेत तर सगळ्यांनाच हवेत, त्याच्यामुळे ते पटकन स्वीकारले जातात. पर्यावरण हा विषय भारतातल्या नव्हे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं की पर्यावरणाचं हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत चांगल्या, तर सगळेजण तयार होतात. मग तिथं जात धर्म पंथ संप्रदाय याच्या पलीकडे जाऊन लोक याच्यात यायला तयार आहेत. म्हणजे ही गोष्ट हे केली पाहिजे. दुसरं, जगामध्ये त्याचं कौतुक केलं जातं की नाही अमेरिकेमध्ये स्वच्छता खूप चांगली आहे, तिथले नागरिक खूप नियम पाळले जातात, किंवा परदेशात असं होतं तसं होतं. आणि भारतातले लोक प्रवास करून आल्यानंतर सुद्धा तसं म्हणतात ते. मग भारतात का नाही? तर भारतात ती जाणीव समाजात नसली पाहिजे की भारत पण माझा देश आहे ना. मग हा स्वच्छ ठेवणे, नीटनेटकं ठेवणे, टापटीप ठेवणे, मतदानासाठी मी स्वतः जाणे माझं कर्तव्य आहे की नाही काही, हे जाणीव जोपर्यंत जागृत होणार नाही तोपर्यंत समाज परिवर्तन होणार नाही. म्हणून समाज परिवर्तनासाठी ह्या थोडंसं एक टीका टूल या अर्थाने हे शब्द वापरले गेलेले आहेत 5. आणि मग त्यात जर समाज सक्रिय झाला तर स्वाभाविकपणे आपल्या परिवारात, आपल्या सोसायटीमध्ये, आजूबाजूला, आणि याचा परिणाम दिसायला लागला. आता अनेक ठिकाणी प्लास्टिकमुक्त सोसायटी, प्लास्टिकमुक्त गाव, म्हणजे एक विषय घेऊन समाजच करायला लागला. पाणी अडवा, पाणी जिरवा, आता सरकारी धोरणापेक्षा गावच याचा विचार करायला लागला. म्हणजे एक जोशी म्हणून आमचे गुहागर तालुक्यातले, त्यांचा व्हिडिओ आत्ता व्हायरल होताना दिसतो. तो म्हणाला की माझ्या गावातली नदी आहे, ती नदी त्या गाळ साचत 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 त्याचा मुख्य प्रवाहच बंद झाला. त्याने सगळ्या गावकऱ्यांना बरोबर घेऊन स्वतः मेहनत करून आणि ती नदी पुनरुज्जीवित केली, सगळा तो गाळा वरचा काढला, आता ते पाणी प्रवाहित सुरू झालं. आता हे जे आहे हे कोणी केलं? ते समाजाने केलं. कधी केलं? तेव्हा त्याला वाटलं की हे मी करू शकतो. खूप छान सांगितलं होतं विठ्ठलराव. विठ्ठलराव जसं बोलले तोच धागा पकडून मी तुमच्याकडे येते सुनीलजी.
समाजाला घडवण्याचं किंवा चारित्र्यवान पिढी घडवण्याचं काम संघ शताब्दीचं वर्ष आहे, म्हणजे सातत्यानं शतकभर सुरू आहे. प्रत्येक स्वयंसेवकाचा यामध्ये खारीचा वाटा आहे खरोखरच, त्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. पण तरी देखील तुम्हाला दोघांना मला विचारायचं आहे, तुमच्या कार्यकाळामध्ये अशी काही उल्लेखनीय कार्य करणारे स्वयंसेवक असतीलच, तर त्याचा तुम्ही काही उल्लेख करू इच्छिता का? माझ्या डोळ्यासमोर जी प्रतिमा येते ती जगन्नाथाच्या रथाची येते, की तो जगन्नाथाचा रथ आहे आणि ते किती जण ओढतायत ना, तर ते हजारो जण ओढतायत आणि त्याच्यामुळे आणि त्यातला प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. तर तुम्ही नावं म्हटलेत त्याच्यामुळे मी काही नावांचा हे करतो, तेवढीच नावं नाही आहेत, असंख्य नावं आहेत आणि माझ्यापेक्षा जास्ती विठ्ठलरावांना माहिती आहेत, कारण आपल्या चर्चेत एक विषय आला नाही, पण 2001ला कोकण प्रांत झाल्यापासून प्रांत कार्यकर्ता म्हणून विठ्ठलराव आहेत. त्यावेळेला ते शालेय शिक्षण प्रमुख होते, नंतर मग सहकार्यवाह होते आणि आता कार्यवाह आहेत. मी 2004 पासनं आहे. तर जेव्हा प्रांत सुरू झाला त्यावेळेला आपले पहिले माननीय प्रांत संघचालक होते बापूसाहेब मोकाशी डोंबिवलीचे. ते अनेक वर्ष प्रांत संघचालक होते. अनेक ठिकाणी त्यांनी निवासी प्रवास केलेला आहे, महाराष्ट्रातही केलेला आहे. त्याच्यानंतर आपले डॉक्टर सतीशजी मोड हे प्रांत संघचालक होते अनेक वर्ष आणि त्याच्यानंतर आता आपले माननीय बाबा चांदेकर प्रांत संघचालक आहेत. प्रांत प्रचारक म्हणून मला अनेकांचे बरोबर राहण्याचा काय म्हणायचं एक योग आला, की पहिल्यांदा आणि जयंतराव आपल्या प्रांताचे सुरुवातीपासून प्रांत प्रचारक होते, जयंतराव सहस्रबुद्धे. आणि योगायोगाने मला 2च महिने त्यांच्याबरोबर राहता आलं, कारण मार्चमध्ये त्यांच्याकडे मग विज्ञान भारतीचं काम आलं आणि तेही खूप विलक्षण रीतीने त्यांनी केलं. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. आणि तर जयंतरावांच्या नंतर शरदराव खाडिलकर होते, त्याच्यानंतर रवीजी किरकोळे होते, त्याच्यानंतर दादा गोखले होते आणि मग सुमनजी आमशेकर होते आणि विठ्ठलरावांनी सुमनजी आणि नंतर विपिनजी आत्ता आपले प्रांत प्रचारक आहेत. कार्यवाह म्हणायचे झाले तर भास्करराव मराठे हे आपले पहिले प्रांत कार्यवाह होते. त्याच्यानंतर त्यावेळेला दिलीपजी सहकार्यवाह होते, मग दिलीपजी प्रांत कार्यवाह होते काही वर्ष, त्याच्यानंतर मी होतो, त्याच्यानंतर आता विठ्ठलराव आहे. बाकी एक एक म्हटले प्रांत कार्यकर्ते तर इतक्या लोकांच्या आठवणी येत आहेत. जसं आपले शारीरिक प्रमुखांमध्ये अरुणजी पोद्दार होते आणि त्याच्यानंतर बौद्धिक प्रमुख नंदाजी दामले मला आठवत आहेत, अशोकराव खांडेकर आपले होते. व्यवस्था प्रमुख त्याच्यामध्ये सुरुवातीला भावेजी होते, श्री अनगळ अनेक वर्ष होते. सेवा प्रमुखांमध्ये डॉक्टर दिघे, सुभाषराव दिघे हे अनेक वर्ष आपले प्रांताचे सेवा प्रमुख होते. उदयराव कुलकर्णींनी त्यांच्यानंतर ही जबाबदारी अनेक वर्ष घेतली होती. अरविंदराव रानडे आपल्या सेवा आणि त्याबरोबर संपर्क दोन्ही विषयात मालावती त्यांनी जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत. किंवा प्रचारामध्ये शरद भाऊ जोशी आणि वसंतराव तांबे या दोघांचीही आठवण येते. किंवा धर्मजागरण आणि अशा विषयामध्ये संजीवजी परवानी अनेक वर्ष आपल्या याच्यामध्ये काम केलं. त्यामुळे ही नावं किती सांगू, म्हणजे आणि ही केवळ प्रांतातली असं नाही, मग आपण विभाग जिल्ह्यांमध्ये गेलो तर इतकी वर्ष प्रेरणादायक काम करणारे असे अनेक जण आहेत. असं जे लक्षात येतं ना, तर हे म्हणून मी म्हटलं की हा जगन्नाथाचा रथ आहे, तो स्वतःच चालवण्याची त्याची क्षमता आहे. आपलं भाग्य आहे की आपण काही काळ तो ओढण्यासाठी, म्हणजे आपल्याला वाटतं आपण ओढला, आपल्याकडून काय झालं हे माहिती नाही, पण त्याच्यात आपण कुठेतरी आहोत हे असं त्याच्यामधलं भावना आहे. याच्यात जसं आता तुम्ही नावांचा उल्लेख केला सुनीलजी, आणि तुम्ही जगन्नाथाच्या रथाची उपमा दिली जी रास्तही आहे, त्यामुळे तुमच्या दोघांची गेल्या 25 वर्षात इतक्या असंख्य घटना आणि प्रसंग याला तुम्ही साक्षी होतात कोकण प्रांताच्या संघाच्या वाटचालीत. तर त्यातले कोणतेही असे सांगण्यासारखे की जे प्रेरणादायी असतील, लोकांना त्याच्यातनं काही शिकता येईल अशा पद्धतीचे काही प्रसंग जर तुम्ही एक दोन प्रसंग दोघांनी सांगितले. विठ्ठलराव, तुम्ही सुरुवात करा.
तर मला एक आठवतं 2005 आणि शताब्दी वर्षाच्या गुरुजी जन्म शताब्दी वर्षाचा एक दिवस काही महिन्या अगोदर मुंबईमध्ये सगळ्या स्वयंसेवकांना एकत्र करायचं असा मोठा शिवाजी पार्कवर कार्यक्रम करायची रचना पूजनीय सरसंघचालकाच्या प्रवासात. तर ह्याचा उल्लेख यासाठी मला करावा असा वाटतो की कुठलीही जाहिरात नाही, कुठलंही पत्रक नाही, कुठलीही बॅनरबाजी नाही. गटनायक संघाची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीच्याच आधारे एका स्वयंसेवकाने दुसऱ्या स्वयंसेवकाला निरोप द्यायचा आणि ही जवळजवळ जून जुलैपासूनची ही प्रक्रिया सुरू झाली आणि एका स्वयंसेवकाने दुसऱ्या स्वयंसेवकाला निरोप द्यायचा. म्हणजे अनेकांनी अनेक प्रकार सांगितले, हे असं चालणार नाही, कसं होईल, शक्य आहे का, मुंबई आपण एक साधं व्हॉट्सअपमध्ये टाकूया, ह्याच्यात टाकूया किंवा पत्रक तरी काढूया, हँडबिल तरी काढूया. आपण नाही केलं ते आणि तो एक चांगला 12-13 हजार लोकांचा समुदाय आणि आपण शिवाजी पार्क स्वयंसेवकांचा सगळ्या. त्यामुळे पोलिसांनासुद्धा एक मोठा प्रश्न पडला होता की हे कसं काय एवढं तुम्ही केलं, कुठं काय दिसत नाही ह्याचं. तर ही एक उल्लेखनीय बाब मला कोकण प्रांत म्हणून मला ते कार्यक्रमाच्या दृष्टीने आणि जो सगळ्यांना प्रेरणा देणारा तो एक भाग चांगला वाटला मला. दुसरा मला वाटतं गुरु गोविंद सिंगांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने एक मोठा कार्यक्रम दादरला गुरुद्वारामध्ये सगळ्या 300 स्वयंसेवकांनी, गणवेशातल्या पूर्ण 300 स्वयंसेवकांनी आणि गुरुद्वाराच्या इथे येऊन वादन करायचं आणि अभिवादन करायचं. त्यामुळे तो एक मोठा कार्यक्रम कोकण प्रांताच्या योजनेतलाच तो ठरवून हा झाल्याचं मला एक आठवतं. बाकी अजूनही 2-3 कार्यक्रम सुनीलजी सांगू शकतो. माझ्या डोळ्यासमोर एक 2-3 कार्यक्रम आले, कार्यक्रम किंवा विषय. एक तर 2009मध्ये आपलं घोषाचं शिबिर असं प्रांताचं झालं पनवेलला आणि त्याचं नाव आपण राष्ट्र रक्षा शिबिर असंच दिलं होतं. आणि तो काल आठवला आपण तरी लक्षात येतं की भारतामध्ये खूप काही ना काही कुठेतरी इथे बॉम्बस्फोट झाला, तिकडे झाला, अशी सगळी त्याला पार्श्वभूमी होती आणि त्यामुळे त्याचं नाव राष्ट्र रक्षा शिबिर असंच ठेवलं होतं. शिबिर घोषवादकांचंच होतं पण. आणि त्यावेळेला माननीय भैयाजी त्यावेळेला प्रमुख वक्ता म्हणून त्या शिबिरामध्ये आले होते आणि श्रीधरजी फडके त्या शिबिराचे शिबिराधिकारी होते. ते पूर्ण वेळ शिबिरामध्ये होते आणि त्याला विशेष म्हणजे ही रचना तर आधी अनेक महिने चाललेली होती पण त्याच्या आधी मग 26/11 झालं आणि त्यामुळे राष्ट्ररक्षा शिबिरच होतं. त्यामुळे जे हुतात्मे झाले अशा काही पोलीस अधिकारी आणि यांच्या कुटुंबियांना बोलवावा असा विषय झाला. तर खरं म्हणजे यांचा खूप मोठा रोल आहे असे कैलासवासी तुकाराम ओंबाळे तर त्यांची कन्या वैशालीताई ओंबाळे ह्या आल्या होत्या त्याला. करकरे यांच्या कुटुंबियातनं होते आणि साळसकर यांच्या कुटुंबियांमधनं होते. तर ते शिबिर हे खूप लक्षात राहण्यासारखं झालं आणि त्या वेळेला त्या दिवसाची सगळ्यांची भाषणं आणि भैयाजींचं उद्बोधन हे सुद्धा लक्षात राहण्यासारखं होतं. तसंच हा जो विषय मी म्हटला हा काही काळ चालला. एकूण त्याच्यामधून हिंदुत्ववादी संघटनांना आणि हिंदुत्वालाच कटघऱ्यामध्ये उभं करायचं आणि सॅफ्रन टेररसारख्या शब्दांचा उपयोग या देशामध्ये झाला असा तो सगळा कालावधी होता. आणि केव्हा तरी मग अशा निर्णयाप्रत संघाचे अधिकारी आणि सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते असे आले की ह्याला कुठेतरी समोरून आपण उत्तर दिलं पाहिजे की हिंदू म्हणजे भगवा रंग हा ह्याचा नाही आहे, भगवा रंग हा त्यागाचा आहे आणि अशा प्रकारच्या टेररशी तो जोडणं हे चुकीचं आहे. आणि मग हे समाजातल्या सगळ्यांना वाटत होतं आणि संघाने पुढाकार घ्यावा अशी एक सार्थ अपेक्षा होती. त्यामुळे मला आठवते की 2010ची जी दिवाळी होती म्हणजे अगदी त्याच्या आधीच्या अखिल भारतीय बैठकीत जळगावला सगळ्यांना सांगितलं की दिवाळीच्या दिवशीच आपल्याला देशभर हे करायचं आहे आणि त्या दिवशी मग आपला मुंबईचा कार्यक्रम हा आझाद मैदानला झाला होता. पण एकाच दिवशी एकाच वेळी देशभर की ह्या प्रकारे हिंदुत्वाला अशा प्रकारे अपमानित करण्याचे प्रयत्न हे ह्या देशातले थांबले पाहिजेत अशा प्रकारचा एक निर्धार सर्व नागरिक आणि त्याच्यामध्ये स्वयंसेवक आलेच तर अशांनी तो व्यक्त केला होता. त्यामुळे तो एक खूप विशेष लक्षात राहण्यासारखा दिवस होता की दिवाळीच्या
सुटीमध्ये सगळेजण ह्या प्रकारे देशासाठी एकत्र आले होते. हिंदू चेतना संगम हा सुद्धा खूप लक्षात राहण्यासारखा विषय झाला. मगाशी मी म्हटलं की जिल्ह्यावरनं नगरावरती आपल्याला अधिक नियोजनाच्या दृष्टीने बघायचं आहे. पुढच्या काळात शाखावाढीसाठी त्यांची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे. तर एक प्रकारे आपल्या प्रांतामध्ये हिंदू चेतना संगम हे तशा ह्याने तो एक महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणू शकतो आपण. 2018च्या 7 जानेवारीला तो कार्यक्रम झाला आणि त्याच्या आधी 1 जानेवारीला झालेल्या कोरेगाव भीमा घटनेमुळे सुद्धा काही असं वाटलं कसा होईल कार्यक्रम. पण त्यावेळेला सुद्धा समाजाला एक आवाहन करणारे असं विठ्ठलरावांचं निवेदन हे सगळीकडे प्रस्तुत झालं होतं आणि त्या ठिकाणी स्वयंसेवकांनी सर्व समाजाशी संपर्क केला. समाजाच्याही लक्षात आलं की हे आपल्या सगळ्यांचंच काम आहे, संघाचं काम म्हणजे, आणि त्यामुळे सगळे कार्यक्रम हे व्यवस्थित पार पडले आणि नगराने सर्व काही गोष्टी म्हणजे तो कार्यक्रम आयोजित करण्यापासून त्याच्या प्रसिद्धीपर्यंत नागरिकांना बोलावणं, वक्त्याची व्यवस्था करणं, हे सर्व कामं आणि त्या एका दिवसातच आपल्या प्रांतामध्ये ही सगळी नगर तालुका स्तरावरची हे झाली, हिंदू चेतना संगमची कार्यक्रमाची पूर्तता झाली. पण हे सगळं म्हणत असताना असं मला वाटतं की हे एक गोष्टी आपण सांगतोय, खरी प्रेरणा जी आहे ही प्रेरणा हा शब्द तुम्ही वापरला म्हणून, तर कार्यक्रम हे एक प्रकारे त्याचं प्रकटीकरण आहे केव्हा तरी होणारं. काम हे शांतपणे संथपणे म्हणजे आत्ता जे ITच्या भाषेत 24/7 तर तसं ते चालणारं काम आहे आणि त्याच्यामुळे खरी प्रेरणा हे कोणीतरी कोणाला तरी भेटतो. म्हणजे असा कुठल्याही बैठकीमध्ये अचानक स्वयंसेवक कोणीतरी भेटतो आणि तो म्हणतो हां तुम्ही आमच्याकडे आला होता जेवायला तर ते पुन्हा कधी येणार. तर हे जे संघातलं प्रेम आहे ही खरी प्रेरणा आहे आणि हे कार्यक्रम हे तर होत असतात ते मोठ्या संख्येमुळे काही लक्षात राहतात, पण खरी प्रेरणा ही या छोट्या छोट्या गोष्टीतनं प्रत्येकजण एक दुसऱ्याला देत असतो. म्हणजे तो प्रांत याला असं नाही आहे, आम्हालासुद्धा प्रांत कार्यकर्ता म्हणून काम करताना एक सामान्य स्वयंसेवक जेव्हा असं काहीतरी सांगतो तेव्हा आम्हालाही प्रेरणाच मिळत असते त्याच्यातून. अगदी बरोबर. म्हणजे आता आपण अगदी या गप्पांच्या शेवटाला पोचलेलो आहोत. संघ शताब्दीचं वर्ष आहे. तुम्हा दोघांनाही हा प्रश्न आहे की मागे वळून बघत असताना तुमच्या मनात आजच्या काय भावना आहेत आणि आत्ता आपण ज्या गप्पा मारल्या त्यातनं काल, आज आणि आता उद्या याबाबत देखील विचार करायला हवा. कोकण प्रांतातलं संघकार्याचं उद्याची काय ध्येय आहेत का, काही आराखडे आखलेले आहेत का? विठ्ठलराव, आधी तुम्ही सुरुवात करूया. स्वाभाविक आहे की माणूस ज्यावेळेला पुढे जातो तेव्हा त्याला सिंहावलोकन करावं लागतं. सिंह ज्यावेळेला पुढची मोठी झेप घेतो त्याच्या आधी तो एकदा मागे वळून पाहतो. तर कोकण प्रांताच्या निर्मितीपासून, जसं सुनीलजी मला म्हणाले की कोकण प्रांताच्या निर्मितीपासून मी प्रांतस्तरावर काम करत असल्यामुळे ज्या उद्देशाने काम करायला आपण सुरुवात केली, मी असं लगेच म्हणणार नाही की 100% तो उद्देश पूर्ण झाला आणि तसा होतही नसतो कधी. त्या दृष्टीने प्रयत्नांची दिशा हे कार्यकर्ते करत असतात. पण एक नेमकं मी आत्ता सांगू शकेन की आत्ता सर्व तालुका स्तरावरमध्ये आत्ताच्या स्थितीमध्ये तालुका नगरामध्ये कार्यकर्त्यांची टोळी आत्ता ही तयार होताना दिसते. ते एक समाधानकारक गोष्ट आहे. कारण सुरुवातीला जिल्हा स्तरावर सुद्धा कार्यकर्ता पूर्ण टीम मिळणं हे थोडंसं असं वाटायचं कधी मिळेल, कशी मिळेल. पण आत्ता जिल्हा तालुका स्तरावर कार्यकर्त्यांची ही रचना होताना दिसते. किंबहुना खाली वस्ती स्तरावर आणि मंडल स्तरावर, उपखंड स्तरावर सुद्धा काही प्रमाणात कार्यकर्ते मिळताना हे आत्ता दिसत आहेत. तर पुढचा विचार करताना पुढच्या वेळेस झेप घेऊ त्यावेळेला संपूर्ण समाजाला गवसणी घालण्यासाठी तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर केवळ कार्यकर्ते असून चालणार नाही. तर स्वाभाविकपणे एका ठराविक गटामध्ये 10,000 किंवा 10 गावं अशी मिळून ती रचना आहे. संघाने त्याची एक रचना केली, वस्ती रचना, मंडल रचना. तो तिथं सक्रिय व्हावा, त्यांनी पुढाकार घ्यावा, त्यात समाजाला सहभागी करावं. संघकाम हे चालत राहील कारण व्यक्तिनिर्माणाचं काम आहे. परंतु हे व्यक्तिनिर्माणाचं काम होता होता समाज परिवर्तनामध्ये समाजाला बरोबर घेऊन तिथं ॲक्टिव्हिटी जास्त व्हाव्यात ही एकूण संघाची अपेक्षा आहे. त्यामुळे शाखा किती वाढतील याच्यापेक्षाही कार्यकर्ता तयार होणं आणि समाज सक्रिय होणं सज्जन शक्तीच्या बळावर ही संघाची खऱ्या अर्थाने अपेक्षा आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये
कदाचित ह्या भौगोलिक रचना जशी आत्ता पूर्वी वाटलं होतं ते प्रांताची रचना झाली वेगळी, आता कदाचित वेगळी रचना ही भविष्यात येईल. अजून छोट्या गटात काम करण्याची रचना ही बनेल, पण उद्देश तोच राहील. एकूणच परम वैभवम नेतुम एतत् स्वराष्ट्रम हा जो प्रार्थनेचा शेवटचा भाग आहे आणि तो भाग पूर्ण करायचा असेल तर तशा प्रकारे कार्यकर्त्यांची टोळी लागेल आणि कार्यकर्त्याला त्याचा अहंकार न राहता समाजाला बरोबर घेण्याची वृत्ती विकसित होऊन समाज सक्रिय होईल अशी एक अपेक्षा ठेवून पुढची झेप ही आत्ता संघ म्हणून आहे असं माझं मत आहे. एकच मुद्दा ह्याला जोडतो आणि सहज तो मुद्दा समोर आल्यावर लक्षात आलं. मगाशी जे नावं, तर ती नावं अर्थात मी म्हटलं तसं रथ आहे, तो नावं पुरी होऊ नाही शकत. म्हणजे मी वैचारिक ह्याच्यावर बोलणार होतो, म्हटलं अरे प्रमोदजी बापट मगाशी नाव राहिलं, पण ते आत्ताही जबाबदारीत आहेत, आपल्या क्षेत्राचे प्रचार प्रमुख आहेत, ते अशी अनेक नावं आहेत. पण मला वाटतं पुढच्या काळातला जो मुद्दा विठ्ठलरावांनी सांगितले ते तर सगळे मुद्दे आहेतच, आणि जो आपण पंचपरिवर्तनातला स्व हा विषय म्हणतो, म्हणजे एक प्रकारे ना हे सगळे विषय आहेत. आपण आत्ता खूप मला वाटतं भावात्मक पॉझिटिव्ह अर्थाने सगळे विषय मांडले, पण कुठलंही म्हटलं तर जसे नाण्याला दोन बाजू असतात, तो विषय घेतला ते जरा नाणं असं फिरवलं की लक्षात येतं काहीतरी विषय आहे, समस्या आहे, कमतरता आहे, म्हणून तो विषय आला आहे. आपण त्याची पॉझिटिव्ह बाजू समोर मांडतो म्हणजे स्व. तर त्याची दुसरी बाजू काय आहे तर इंग्रजांच्या काळाचा विशेष उल्लेख आपण लक्षात घेतला, कारण अजूनही आपल्या शिक्षणावर, विचारपद्धतीवर अनेक ह्याच्यावर तो प्रभाव आहे. आणि तो कशासाठी केला होता तर आपल्याला हतोत्साहित करण्यासाठी त्यांनी ते सगळं केलं होतं. त्यातून बाहेर पडायचं असेल तर केव्हा तरी आपण कोण आहोत मुळातनं हे समजून घेतलं पाहिजे. ही जी एक वैचारिक प्रबोधनाची गरज आहे, तर हा सुद्धा पुढच्या काळामध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. एक अजून सांगावं असं वाटतंय, सांगू का? हां, म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये आता वाटचाल ही आपण कोकण प्रांताची म्हणून अधिक बोललो, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या एक प्रकारे सगळ्या देशाच्या आहेत आणि ज्या आपल्या हृदयामधल्या आहेत. म्हणजे जसं 5 ऑगस्ट 2019ला आपण ज्याच्याविषयी 370 आणि म्हणायचं ते सगळं जाऊन काश्मीर भारताचा अविभाज्य अंग झाला, तर हा जो दिवस होता किंवा अर्थातच राम जन्मभूमी मंदिराची प्राणप्रतिष्ठा, म्हणजे हे जे विषय होते खरं म्हणजे हे विषय आपल्याला बघायला मिळाले हेच केवढं तरी मोठं हे आपल्या जीवनातला आनंदाचा ठेवा आहे. आणि मग त्याच्याकडे मी दुसऱ्या प्रकारे विचार करायला लागलो तर मग असं लक्षात येतं की संघ 1925ला सुरू झाल्यापासूनचा कालावधी असेल किंवा त्याच्या आधी विवेकानंदांनी 1904 किंवा 3ला म्हटल्याप्रमाणे की मी भारतमाता अशी सर्व जगामध्ये श्रेष्ठ पदावर विराजमान झालेली मला दिसते आहे. आता हे जे होतं किंवा ह्या स्वयंसेवकांनी जे प्रयत्न केले, आपल्याला कदाचित ह्या गोष्टी बघायचा योग आत्ता आला, पण हे असं होणार आहे या दृढ विश्वासाने ज्यांनी अनेक वर्ष काम केलं. आणि हा टनेल म्हणजे तो टनेल बोगदा असा संपायला जेव्हा एकदा उजेड दिसायला लागतो, पण तो उजेडही दिसत नव्हता कारण ते वळण होतं, त्यामुळे अंधाऱ्या ह्याच्यातनं जाताना पण हे संपणार आहे, उजेडात आपण येणार आहोत आणि हे होणार आहे, हा जो विश्वास ठेवून ज्यांनी काम केलं ना त्यांचं मला विशेष स्मरण करावं असं वाटतं. कारण आज अनेकदा आपण म्हणतो की व्याप वाढलेत, अमुक झालेत, पण हे ठीक आहे, तेवढी स्वयंसेवकांची शक्ती वाढली आहे. त्यामुळे चॅलेंज जर का करणीय कामं डिवायडेड बाय हातात असलेली संसाधन असं घेतलं तर काय इक्वेशन आत्ता कठीण झालं आहे असं नाही आहे. कामं वाढलेत, स्वयंसेवक पण वाढलेत, पण ज्यांनी त्यावेळेला सुरू केलं आणि या दृढ विश्वासाने सुरू केलं, तर मला वाटतं संघशताब्दीचा हा मुख्य संदेश आहे की ती जी एक जाणीव आहे, ती जी एक धमक आहे, ती जी एक प्रेरणा आहे, ती 100 वर्षाची आहे. आणि ती 100 वर्षाची म्हणताना त्याच्या पूर्वीपासून आहे. म्हणजे संघशताब्दीचं जे संकल्पपत्र आहे त्याच्यात उल्लेख हाच आहे की हे हिंदू समाजाचं हजारो वर्ष चालणारं काम आहे, त्यातलं एक संघाचं काम आहे आणि त्यातले आपण आज इथे आहोत. पण ह्या सगळ्यांचं स्मरण या निमित्ताने आज होतं आहे, कारण आपण एक त्याच्यातला एक कण आहोत या सगळ्या ह्याच्यातला. आज तुम्ही दोघेही एकत्र एका वेळेला या ठिकाणी आमच्याबरोबर आलात आणि गप्पा मारल्यात. संघ स्वयंसेवक आणि कार्यकर्ते एकमेकांना धन्यवाद देत नाहीत,
कारण राष्ट्राय स्वाहा इदम नमम ह्याच भावनेने सगळेजण कामं करत असतो. पण तरीही तुमचं वेळापत्रक किती व्यस्त आहे याची मलाही कल्पना आहे, मनालीजी नाही आहे. आणि तुम्ही वेळ दिलात आणि हा एक चांगल्या प्रकारची एक मुलाखत आत्ता आपल्याला झाली. कोकण प्रांताची वाटचाल त्यातनं समजून येईल. बरंच म्हणजे त्याचा आवाका फार मोठा आहे, पण छोट्या मुलाखतीच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही जे सांगितलं त्याचा पुढेही उपयोग हा होत राहीलच. संघ स्वयंसेवकांनाही होईल, सज्जन शक्तीला होईल, समाजालाही होत राहील. पुन्हा एकदा तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद.